समोर दिसते ती तुम्हाला कोलंबी साफ केलेली स्वच्छ एकदम कोलंबी बारीक छोटी प्रकारची कोलंबी आहे. तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ती कोलंबीचा रस्सा. तर अर्धा लिंबू घेतलो आहे आमच्या कोळी भाषेत, अर्धा लिंबू घेतलो आहे आणि लिंबू टाकलो आहे, मिक्स केलो आणि थोडी टाकली हळद टाकली आणि 1 चम्मच टाकलो ते आगरी कोळी आपलं घरचं मसालो आणि थोडा मीठ. आता हे टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करून म्हणजे मॅरिनेट करून घेऊ. त्याला मिक्स करून 15 ते 20 मिनटं ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं ठेवल्यानंतर आता आपण घेणार आहोत ते आपल्याला याला काय लागते ते साहित्यासाठी. ते साहित्यामध्ये घेतलं ते भाजलेला खोबरा, कांदा, 12-15 लसूण आणि कोथिंबीर याचा वाटून घेतला आहे. वाटण आपला तयार आहे आणि 2 मोठे कांदे कापून घेतले आणि 1 बटाटा घेतला आहे, टॉमॅटो घेतले आणि मिरची घेतले आणि हे लसूण आपलं आणि हे आपले मॅरिनेट केलेले कोलंबी आणि आगरी कोळी आपलं मसाला आणि हळद. तर मित्रांनो टाईम न करता आजची आपली रेसिपीसाठी आपण स्टार्ट करणार आहोत. कोलंबी खायला पण एकदम टेस्टी आणि सी फूडमध्ये भरपूर जास्ती प्रमाणात खपली जाते म्हणजे खाल्ली जाते ती कोलंबी. लहान पोरांपासून ते मोठ्या वयस्कर माणसापासून साप्यांनी सर्वजण खाऊ शकतात. तर त्या प्रमाणानुसार आपला घेतला आहे आणि टाकलं तो चिरलेलो आपलं कांद्याला मस्तपैकी ब्राऊन होसपर्यंत थोडासा शिजायचं आहे. तर मित्रांनो वाटताना आपण शक्यतो आपण जे लसूण घेत आहोत ते लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचो, कारण का तर कोलंबी पण गोड असते, बटाटा गोड असते आणि कांदा पण गोड असते, त्यामुळे गोड होते. तर थोडासा लसूण जास्त प्रमाणात घेतलो नाही आपण तर थोडासा मसाला थोडा जास्त टाकला तर थोडा चटपटीत म्हणजे थोडासा तिखट स्पायसी होते लसणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे. तर आता टाकला आहे तो कांद्यावरती मिरची आणि नंतर लसूण आणि बटाटा तेलावरती एकदम लसूण आणि बटाटा एकदम थोडासा अजून कांद्याला ब्राऊन करायचा आहे. प्रत्येकाची अलग पद्धती आहे. आता चालला आहे तो जून महिना चाललो आहे आणि अजून तर पाऊसही नाही, पावसाची अजून काही खबर नाही. तर आता काय करणार, तर आईने आपल्याला मस्तपैकी कोलंबी आता डाळ भात खायचीच पाले होते तर आईने आपल्याला कोलंबी आणलेली. कोलंबी मस्तपैकी आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली, गावची कोलंबी आहे डोलीची आणि बनवूया आजची रेसिपी कोलंबीचा कालवण. तर आता टाकतोय ते आता आगरी कोळी आपलं मसालो परत तेलावरती आणि हळद. आता याला तेलावरती परत मिक्स करून घ्यायची आहे. आपल्या घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण कालवण करण्याचा प्रयत्न करतो आणि जे वाटण आपण वाटून घेतलं त्यांचे 2 मोठे चम्मच भरूनशी वाटण घेतले आणि ते आता परत तेलावरती परतून थोडासा शिजवायचं आहे तेलावरती. बघा मस्त तेलावरती थोडा शिजलंय आणि आता टाकलंय ते आपण मॅरिनेट केलेली ती कोलंबी मसाल्यामध्ये. पुन्हा त्याला परत मिक्स करून शिजायची आहे थोडी. मस्तपैकी वास आहे एकदम कोलंबीची, खायला पण एकदम जबरदस्त असते आणि बटाटामध्ये पण लय भारी लागते. काही लोक शेंगा पण काय अलग टाकतात. आपण मस्तपैकी साध्या सिंपल पद्धतीने याची बनवणार आहोत ते बटाटा टाकून आणि टाकलं ते थोडा पाणी जास्त टाकायचा कारण आपल्याला बटाटा पण शिजवायचा आहे, त्यामुळे थोडा जास्त पाणी टाकलं आहे. घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण या रेसिपी बनवणार आहोत आगरी कोळी आपल्या पद्धतीने. तर आलाय थोडा उकाला कालवणाला आणि टाकलं थोडासा मीठ, कारण याच्या अगोदर पण थोडा टाकलेला मॅरिनेट करताना मीठ टाकलं आहे. मस्तपैकी मीठ टाकल्यानंतर बघा कसली तरी यायली, जबरदस्त तरी यायली कांद्याला कालवणाला, 1 नंबर वाटते. आणि बघा असं मस्त उकळायला एकदम सुगंध वाफ सुटलाय. थोड्या 10-15 मिनटं बटाटा शिजेपर्यंत त्याला शिजवायचा आहे आणि वरून टाकला तो टॉमॅटो. बघा टॉमॅटो टाकल्यानंतर त्याला थोडा शिजवला आणि आपली आजची कोलंबीचं रस्सो तयार आणि बटाटा पण शिजला आहे. मित्रांनो घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण बनवू शकता. बघा कोलंबी आहे ना
ती सालाट काढली नाही, अशी थोडं पाकं पिसं काढली नाही तरी पण ती मस्त अख्खी मस्त राहते. आणि सोडे पण सोड्यांचा पण करू शकता. आजची आपली रेसिपी मस्त झालेली आहे घरच्या घरा. असेच आपले व्हिडिओ नवीन काही ना काहीतरी आपण रेसिपी आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि हे आपला कालवण कांजी झायला आहे, कोलंबीचा रस्सा कालवण. आणि वरून टाकली ती आता कोथिंबीर टाकली, कोलंबीच्या कालवणात कोथिंबीर टाकली. छानपैकी आहे, सगळ्यांची फेवरेट कोलंबी. आणि कोलंबी रस्सा आपलं तयार आहे. ते का मस्तपैकी कोलंबीचं रस्सा तयार आहे. मस्तपैकी बघा, कोलंबी भाकरी बरोबर, भाताबरोबर पण खायला मस्त वाटते एकदम. रोटीबरोबर पण खाऊ शकता ना, भाताबरोबर पण खाऊ शकता. म्हणून मी घेतले मस्तपैकी 2 भरून वाटे आणि भाकरी आता सगळी खपावून टाकणार. मस्तपैकी आहे, खपावून टाकणार. ही भाकरीबरोबर भाताबरोबर खायला टेस्टी लागते. तर मित्रांनो, आजची आपली कोलंबीचा रस्सा बघा, कोलंबी मस्त शिजलेली आहे आणि सोडे पण शिजले आहेत. मित्रांनो, आजची कोलंबीचा रस्सा कालवण तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.